यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। निलेश लंके यांनी यावेळेस अमोल कोल्हेंची भेट घेतल्याची माहिती सध्या समोर येते। पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी यावेळेस त्यांनी अमोल कोल्हेंची भेट घेतली आहे। तर निलेश लंके हे शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। त्या अनुषंगाने ही भेट ही महत्त्वाची मानली जाते। तर निलेश लंके यांनी अमोल कोल्हे यांची भेट घेतली आहे। पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी जाऊन निलेश लंके यांनी अमोल कोल्हे यांची भेट घेतली आहे। तर या भेटीदरम्यान नेमकी कोणती चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र निलेश लंके यांनी शरद पवार गटात जाण्याचं ठरवल्याचं देखील पाहायला मिळतं। अगदी काही वेळापूर्वीच ही माहिती समोर आली आहे। अमोल कोल्हेंनी स्वतः निलेश लंकेंना शरद पवार गटात येण्याची खुली ऑफर दिली होती आणि त्यानंतरच आता निलेश लंके यांनी अमोल कोल्हे यांची भेट घेतल्याची माहिती कळतेय। सर्किट हाऊस या ठिकाणी निलेश लंके यांनी अमोल कोल्हेंची भेट घेतली। आपण ही त्या ठिकाणची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, आपण पाहतोय निलेश लंके शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत, ही माहिती समोर आली असतानाच आता निलेश लंके यांनी कोल्हेंची भेट घेतली आहे। काय माहिती कळते या संदर्भात? सकाळपासून चर्चा होती की निलेश लंके हे शरद पवार यांच्यासोबत येणार, मात्र साठी त्यांनी अमोल कोल्हे यांची भेट घेतलेली आहे। काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना ऑफर दिलेली होती की तुम्ही आमच्यासोबत या म्हणून, आणि तशी तयारी सुद्धा आता निलेश लंकेंनी केलेली आहे। निलेश लंके यांना शरद पवार यांच्या पक्षात आल्यानंतर त्यांना दक्षिण नगरची लोकसभेची उमेदवारी आहे ती सुद्धा शरद पवार देण्याची माहिती मिळालेली आहे। पण आज त्यांचा पक्षप्रवेश का झाला नाही याची सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे। पण येणाऱ्या काही दिवसात निलेश लंके हे पुन्हा एकदा शरद पवार सोबत दिसतील असं सुद्धा अमोल कोल्हे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि तीच चर्चा या सर्किट हाऊस या निवासस्थानी काही वेळापूर्वीच आता झालेली दिसते आणि त्यामुळे निलेश लंके हे शरद पवार यांच्या सोबत येणार ही जी बातमी सकाळपासून येत होती, आपण सुद्धा ही बातमी दिलेली होती, ती सुद्धा बातमी आता खरी ठरताना पाहायला मिळते। जरी शरद पवारांनी ही चर्चा नाकारलेली असली तरी शरद पवार यांची भेट आज सकाळी निलेश लंके यांनी घेतलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा ते शरद पवार यांच्यासोबत आपल्याला दिसणार आहे। अगदी समोर या संपूर्ण घडामोडींवरती असंच तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुमच्याकडून प्रत्येक अपडेट वेळोवेळी जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर निलेश लंके यांनी अमोल कोल्हेंची भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी ही भेट झाली आहे। तर यावेळेस अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची देखील माहिती कळते। तर निलेश लंकेंनी अमोल कोल्हेंची भेट घेतली आहे। निलेश लंके हे आजच शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार होते, ही माहिती समोर आली होती आणि त्याच अनुषंगानं ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ही त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहू शकतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। निलेश लंकेंनी अमोल कोल्हेंची सर्किट हाऊस या ठिकाणी जाऊन भेट घेतली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।